सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आज आपण आत्मोपनिषद मधील पान 145, 46, 47 या 3 पानावर समाविष्ट असलेली क्रमांक 20 ची पद्य रचना वाचणार आहोत. आणि हे पद्य म्हणजे मुंजीचं एक मंगलाष्टक आहे. म्हणजे मुंजीमध्ये जे म्हणतात मंगलाष्टक, त्याच चालीवर हे पद्य मंगलाष्टकाच्या स्वरूपात आहे. आणि याचं शीर्षक आहे, त्याचा रक्षक हे बटो जगतिया विश्वेश्वरावो असो. मुंज ज्याची लावतात त्या मुंज मुलाला बटू म्हणतात. म्हणून त्याचा रक्षक हे बटो जगतिया विश्वेश्वरावो असे. हे मुंज मुला, हे बटो, तू जर योग्य तऱ्हेने वागलास तर तुझा रक्षक या विश्वाचा देव विश्वेश्वराव म्हणजे परमात्माच आहे. आणि मुंज हा एक व्रत आहे, म्हणजे आयुष्यभर आचरण्याचं व्रत आहे, म्हणून त्याला व्रतबंध म्हणतात. आयुष्यभर योग्य आचरणाच्या व्रताच्या बंधनात राहणं म्हणजे व्रत. अशा अर्थी मुंज म्हणजे केवळ अद्वैत भाव प्राप्ती हाच त्याचा खराखुरा सत्यार्थ आहे. म्हणून हे मुंज मुला बटो, तू जर केवळ अद्वैत भावाची प्राप्ती करून भेदाभेद विरहित जीवन जगलास तर आणि तरच तुझा व्रतबंध म्हणजे या जीवनात तू घेतलेले व्रत आणि त्याचं सार्थक झाल्यासारखं होईल. अशा अर्थाने हे एक मुंजीचं ज्याला आपण म्हणतो मुंजीवर काव्य आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो ज्याला मंगलाष्टक म्हणतात, तर हे मुंजीच्या वेळेला म्हणायचं मंगलाष्टक आहे. सर्वसाधारणपणे मंगलाष्टक ही गुद्दी म्हणजे फारच मुंजीची भलावण करणारी असतात. पण तू मुंजीची भलावण करायचं नाही, या समारंभाचं कौतुक करायचं नाही. तर या समारंभामध्ये आपण जे व्रत घेतो अद्वैत भाव प्राप्ती आणि जीवनभर तसं वागणं, त्या अद्वैत भाव प्राप्तीला महत्व आहे. त्या व्रतातील अर्थाला आणि तसं अर्थपूर्ण जीवन जगण्याला महत्व आहे. आणि असं जर जीवन जगलं तर त्यामुळे जी अद्वैत भावाची प्राप्ती होते. त्या कारणाने अद्वैत भावाचा हा व्रतरूपी बंध, हा व्रतरूपी नियम जर आपण पाळला तर अशा मुलाला, अशा मुंज मुलाला, बटोला उद्देशून हे मंगलाष्टक आहे. त्याचा रक्षक हे बटो जगतिया विश्वेश्वरावो असे. म्हणजे जर तू अद्वैत भावाची प्राप्ती हाच व्रतबंध समजून अद्वैत भावाने भेदाभेद विरहित समदर्शित्वाने सम आचरणाने वागलास तर तुझं रक्षण तो विश्वाचा परमेश्वर म्हणजे आत्मा परमात्मा करील. आता याचा गद्य अर्थ एकदा थोडक्यात वाचतो आणि मग पद्य वाचतो. अद्वैत प्राप्ती व अद्वैताचरण हे मुंजीचे रहस्य आहे. ते जाणणे व तसे त्या आधारे समत्वात वर्तणे जो करतो तोच खरा ब्राह्मण होय. आता इथे ब्राह्मण म्हणायचा हेतू एवढाच आहे की सर्वसाधारणपणे ब्राह्मण वर्गामध्ये मुंज केली जाते, काही ठिकाणी क्षत्रियांमध्ये किंवा अन्य वर्णामध्येही केली जाते. पण तू कोणीही मुंज केली तरी मुंजीचं रहस्य अद्वैत भाव प्राप्ती, समत्वात जीवन आचरणे आणि समत्वाचं वर्तन हेच आहे. म्हणून अद्वैत प्राप्ती व अद्वैताचरण हे मुंजीचे रहस्य आहे. ते जाणणे व तसे त्या आधारे समत्वात वर्तणे जो करतो तोच खरा ब्राह्मण होय. असा ब्राह्मण प्रत्यक्ष ब्रह्मालाही आपल्या आदर्श वागण्याने आचरणाने सुशोभित करतो. अशा ब्राह्मी ब्राह्मणाचे म्हणजे अशा ब्रह्मभावात वागणाऱ्या ब्राह्मणाचे सदा सर्वदा अंतर्बाह्य संरक्षण जगाचा देव विश्वेश्वराव करत असतो. आता इथे ब्राह्मण याचा अर्थ तो जातीने ब्राह्मण पाहिजे असा मुळीच नाही. ब्राह्मी ब्राह्मण म्हणजे ब्रह्मध्यानामध्ये ब्रह्मचिंतनामध्ये निमग्नात असणारा कोणीही माणूस, तो गरीब असो श्रीमंत असो उच्च असो नीच असो, त्याने काही फरक पडत नाही. जन्मजात उच्च नीचता, जन्मजात गरिबी श्रीमंती यामुळे तत्वाला बाधा येत नाही. फक्त जन्माला आलेल्या माणसाने प्रत्यक्षात ब्रह्माप्रमाणे आचरण केले, सर्वत्र समत्वाने वागला, भेदाभेद विरहित वागला, आपपर भेद वागला किंवा भेदाभेद अमंगल समजून भेदाभेद टाकून जो वागतो तोच खरा ब्राह्मण. अशा या ब्राह्मी ब्राह्मणाचे सदा सर्वदा अंतर्बाह्य संरक्षण जगाचा देव म्हणजे विश्वेश्वराव करीत असतो. मुंजीच्या या मंगलाष्टकात
सध्या ब्राह्मण अनुचित कसे वागतात हे सांगून त्यांचे वागणे प्रत्यक्षात सूर्यासारखे सर्वाप्रती अभेदपूर्ण असले पाहिजे याचा बोध दिला आहे. निरपवादरित्या म्हणजे कोणताही अपवाद न ठेवता ब्राह्मण हा जगाचा मित्रच असला पाहिजे, तो वैश्विक भावातच जगला पाहिजे, हा याच्यातून बोध घ्यायचा आहे. तर आता हा जो त्यातला गायत्री मंत्र आहे, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा गायत्री मंत्र सूर्याला उद्देशून आहे आणि त्या सूर्याचे श्रेष्ठ तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो आणि त्या कारणाने आम्ही सर्वत्र समत्वाधीन आचरण ठेवावे, समत्वाने आम्ही सर्वांना वागवावे आणि आमचं वर्तन आणि आचरण वर्तन समत्वाचं आचरण, बोलणं समत्वाचं, वागणं समत्वाचं, असं खरं ब्रह्म समाधीमध्ये म्हणजे ब्रह्माच्या एकात्म भावाने आम्ही वागावं असा या काव्याचा अर्थ आहे. आणि या काव्याच्या अर्थाने जर कोणी माणूस वागेल आणि तसं जीवनात आचरण ठेवील तर तो कोणीही माणूस ब्रह्माप्रमाणे वागणारा, ब्रह्माप्रमाणे समत्वाचे आचरण ठेवणारा, सूर्याप्रमाणे सर्वांनाच भेदाभेद रहित प्रकाश देणारा, ज्ञान देणारा असा ठरेल. आणि त्या कारणाने अशा कोण्याही माणसाचे जो ब्रह्माचे चिंतन करतो आणि ब्रह्माप्रमाणे सुद्धा आपलं आचरण ठेवतो, अशा कोणाही माणसाचे संरक्षण तो अंतरिक्षातला परमेश्वर, हृदयातला आत्मा किंवा बाहेरील परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. तर आता हे काव्य आहे का, शीर्षक आहे त्याचा रक्षक हे बटो जगत या विश्वेश्वरावो असे. अद्वैत भाव प्राप्ती हाच व्रतबंध, म्हणजे अद्वैत भाव प्राप्त करणे आणि त्या व्रताचे आचरण कायम ठेवणे यालाच अद्वैत भाव प्राप्ती हाच व्रतबंध म्हणतात. म्हणून मुंजीला व्रतबंध म्हणतात. त्या अर्थाने अद्वैत भाव प्राप्ती करून त्या अर्थाने समचलन ठेवणे हेच ते व्रत. आणि याच व्रतामध्ये आपलं जीवन जो पूर्ण जीवन जो व्यतीत करतो तोच खरा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण असा याचा अर्थ आहे. आता हे मंगलाष्टक आहे, ते तुम्ही ऐका. नेहमीच्या मंगलाष्टकाच्या चालीवर आहे, पण तू इतकं सत्य आणि परखड कोणी सांगत नाही, हे येते परमेश्वरी कृपेने सांगितलं गेलेलं आहे. त्याचा जरूर बोध घ्या. ऐका. जन्माने बहु ब्राह्मण वदविती परिब्रह्मासिना जाणीती ओंकारा यजुनी मकार पाच पूजिती ऐसी जयांची मती सूक्ता सूक्त विचार पार त्यजुनी पैशास दे मानिती मुंजीला बहु छान ते म्हणविती परिसोंगासी संपादिती भेदा भेद सदा करुणिजे स्वस्थान सांभाळिती ऐशाना नकळे कदा जगतिया ती श्रेष्ठ ब्रह्मस्थिती सूर्यासी जरी मानसी पूजिसी तू मित्रासी तू जाणसी भेदा भेद विरुनी तू विचरिसी तरी ब्रह्मासी तू जाणसी ऐसे ब्रह्म सदा जनिवनी नित्यास जो आचरी तोची श्रेष्ठ म्हणून ब्राह्मण जगी ब्रह्मासिया भूषवी मुंजीचे जरी वर्म हे तुझ बटो ध्यानी मनी राहते तेव्हाची तव मुंज लाभत असे अद्वैत प्राप्ती असे अद्वैता स्मरुनी सदा जगतिया गायत्री मंत्रा भजे त्याचा रक्षक हे बटो जगतिया विश्वेश्वरा हो असे
कुर्याद मंगलम शुभमुंज सावधान. तेव्हा मुंजीचा खरा खुरा अर्थ 4 ते 7 कडव्यात सांगितलेला आहे. आणि पहिल्या 3 कडव्यात मुंज नावाचे सोंग, मुंज नावाचा इव्हेंट केवळ समारंभ साजरे करणारे, अर्थाकडे दुर्लक्ष करून अनर्थ आचार करणारे ब्राह्मण कसे चुकीचे वागतात ते सांगितलेले आहे. पहिल्या 3 कडव्यात मुंजीचा अर्थ न कळलेले लोक कसे वागतात ते सांगितलेले आहे. आणि पुढच्या 4 कडव्यात मुंजीचा खरा खुरा अर्थ ब्रह्माची रचना जाणून त्यातले समत्व जाणून ब्रह्माच्या समरचनेप्रमाणे समत्वाचे आचरण जो ठेवतो तोच खरा खुरा ब्राह्मण. जातीपातीचा ते प्रश्न नाही, ब्रह्माचे आकलन करून ब्रह्माप्रमाणे वागतो तोच खरा खुरा ब्राह्मण. आणि त्याचे रक्षण या विश्वाचा प्रभू विश्वेश्वराव आत्मा परमात्मा करतच असतो. आता सूर्याचा गायत्री मंत्र असल्यामुळे सूर्याचं वर्तन हेच ब्रह्माचं वर्तन असं इथे सांगायचा हेतू आहे. तर याचं नीट ध्यान चिंतन मनन करा, निधिध्यासन करा आणि ठरवा आपण कसे वागतो ते. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.